तुम्हाला जर वांग्याची भाजी खायची कंटाळा आला, तर तुम्ही ह्या पद्धतीने वांग्याचं भरीत बनवून बघा. हे खायला एकदम मस्त आणि अप्रतिम लागते. त्यासाठी आपण 3 ते 4 वांगे घ्यायचे. त्याला लांबट आकारामध्ये अशा प्रकारे कट करून घ्यायचे आणि मग नंतर त्याचबरोबर एक कांदा घ्यायचा. त्यालाही अशा प्रकारे लांबट चिरून घ्यायचे. हे दोन्ही बाजूला ठेवायचे. आपल्याला जेवढी हवी असतील तेवढी हिरवी मिरची घ्यायची आणि मग नंतर एक टोमॅटो घ्यायचा. तो देखील अशा मोठ्या-मोठ्या पीसेसमध्ये कट करायचा आणि मग लसूण घ्यायचे. ह्याला आपण कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचं आणि मग आपले जे हे चिरलेले वांगे आहेत त्याला असं मस्त फ्राय करून घ्यायचे. छान असं तळल्यासारखंच फ्राय करायचे, म्हणजे थोडंसं जास्त तेलामध्ये फ्राय करायचे आणि हे थोडेसे लालवट झाल्यानंतर त्यामध्ये आपण चिरलेला कांदा घालून घेऊया. हे देखील छान असं फ्राय करून घ्यायचे आणि मग नंतर त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची बारीक-बारीक चिरलेली. हे देखील छान असं फ्राय करून घेतल्यानंतर लसणाचे पाकळ्या टाकायचेत. हे देखील परतून घ्यायचे व्यवस्थित आणि मग आपला लांबट चिरलेला टोमॅटो देखील त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि मग व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि गॅसचा फ्लेम बंद करायचा आणि ह्याला थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे. जाडसरच वाटायचे. त्यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरे आणि हिरवीगार फ्रेश अशी कोथिंबीर टाकून आपल्याला ह्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला जाडसरच वाटायचं आहे, अगदी बारीक नाही करायचं आहे. आणि ह्याला छान अशी चव येण्यासाठी अजून एक तडका मारायचा आहे, ज्यामध्ये 1 चमचा तेल, थोडेसे जिरे आणि थोडेसे शेंगदाणे टाकून कढीपत्ता टाकायचा आहे आणि मग आपण हे वाटलेलं भरीत त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लो गॅसवरती आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तयार आहे आपला गरमागरम वांग्याचं भरीत. ह्याला तुम्ही चपाती, रोटी किंवा कोणत्याही पराठ्यासोबत सर्व करू शकता.